Good morning, all of you, 8th standard. Today we discuss. This is a big video. This is a big point. Is that the remaining point in second topic we discuss with you. I have uploaded this video in Gurukul app, so you will watch it carefully. This is a big video. That's why you watch this video 2 times. Okay. Our lecture is 1:30 p.m. Okay. Today. That's why you ask. If any doubt you ask me. Okay. First, cancer. First what? Cancer. So what is the reasons of cancer? Consumption of, what is the reasons of cancer? Consumption of tobacco, गुटखा, smoking. म्हणजे consumption म्हणजे तंबाखू खाणे, गुटखा खाणे किंवा स्मोकिंग करणे, सिगरेट पिणे. ओके, consumption म्हणजे खाणे, घेणे म्हणजे सेवन करणे. Consumption of tobacco, गुटखा, smoking is the reasons of cancer. Alcoholism, मद्यपान करणं, दारू पिणं. लॅक ऑफ फायबर कंटेन इन फूड. लॅक ऑफ फायबर कंटेन इन फूड म्हणजे अन्न पदार्थामध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थाची कमतरता असते. अन्न पदार्थामध्ये त्याच्यामुळे अन्न पचत नाही. लॅक ऑफ फायबर कंटेन इन फूड म्हणजे तंतुमय पदार्थांचा अन्न पदार्थामध्ये अभाव असतो. जंक फूड. जंक फूड म्हणजे पिझ्झा, बर्गर म्हणजे बाहेरचे फूड खाणं, त्यामुळे पण कॅन्सर होऊ शकतो. हेरिडिटी मे बी आल्सो रिझन. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिक रोग म्हणजे पूर्वजाकडून तुमच्यात पण येऊ शकतं कॅन्सर. दिस इज अ व्हॉट रिझन्स ऑफ कॅन्सर. कॅन्सर इज अ कंझम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेन इन फूड तंतुमय पदार्थाचा अभाव असणं, जंक फूड म्हणजे बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा अनुवंशिक रोग पण असू शकतो. सिम्पटम्स. तर व्हॉट इज द सिम्पटम्स ऑफ कॅन्सर? सिम्पटम्स ऑफ कॅन्सर क्रोनिक कफ म्हणजे जुनाट सर्दी. क्रोनिक कफ म्हणजे जुनाट सर्दी. होर्स व्हॉइस म्हणजे घोंगरट आवाज म्हणजे आवाज वेगळा होणं. होर्स व्हॉइस म्हणजे आवाज मोठा होणं किंवा वेगळा होणं. डिफिकल्ट स्वॉलिंग म्हणजे अंग दुखणं, हालचाल करता येणं न येणं. इनक्युरेबल इन्फ्लेमेशन. इनक्युरेबल इन्फ्लेमेशन म्हणजे याचा कुठलाही निदान होत नाही किंवा याचा कुठलाही उपचार लवकर होत नाही. दॅट्स वाय इनक्युरेबल इन्फ्लेमेशन म्हणजे हा जो संसर्ग झालाय कॅन्सरचा ते लवकर बरा होत नाही. लम्प्स इन ब्रेस्ट. ब्रेस्टमध्ये लम्प्स येणं म्हणजे त्याच्यामध्ये गाठ तयार होणं ब्रेस्टमध्ये. ओके, दिस इज अ ब्रेस्ट कॅन्सर. अनएक्सप्लेन वेट लॉस. अनएक्सप्लेन वेट लॉस म्हणजे काय की आपण स्पष्ट करू शकत नाही एवढ्या लवकर तुमचं वेट लॉस होतं, वजन कमी होतं. वेट लॉस म्हणजे काय होतं, तुमचं वजन लवकरात लवकर कमी होतं. दिस इज द सिम्पटम्स ऑफ कॅन्सर. क्रोनिक कफ, जुनाट सर्दी. हॉर्स व्हॉइस आवाज वेगळा येणं. डिफिकल्ट स्वॉलिंग हालचाल करता न येणं, चालता न येणं. ओके. इनक्युरेबल इन्फ्लेमेशन. इनक्युरेबल इन्फ्लेमेशन म्हणजे तो लवकर बरा न होणं म्हणजे त्याच्यावर कोणतंही. लम्प्स इन ब्रेस्ट म्हणजे त्याची गाठी तयार होणं किंवा गाठ तयार होणं. अनएक्सप्लेन वेट लॉस म्हणजे आपण स्पष्ट करत नाही असा वेट लॉस त्याच्यामध्ये होऊ शकतो म्हणजे आपण स्पष्ट करू शकत नाही असं वजन कमी होऊ शकतं कॅन्सरमध्ये. ओके. नेक्स्ट डायबिटीज. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस पॅनक्रियाज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर, ग्लुकोज इन ब्लड. म्हणजे हार्मोन म्हणजे आपल्या शरीरामध्ये संप्रेरके असतात. ते काय करतात, इन्सुलिन तयार करत असतात. इन्सुलिन काय करत असतो, डायबिटीज कंट्रोल करत असतो. इन्सुलिन काय करत असतो, डायबिटीज कंट्रोल करत असतो. ते कुठे असतो, पॅनक्रियाजमध्ये. पॅनक्रियाजमध्ये म्हणजे जठरमध्ये, यकृतामध्ये तिथं असतं ते इन्सुलिन तयार होत असतं. हे हार्मोन आहे. हार्मोन म्हणजे एक संप्रेरकाचं नाव आहे. तो डिसीज कंट्रोल करत असतो. इन्सुलिन हा पॅनक्रियाजमध्ये तयार होतो. हा शुगर लेवल कंट्रोल करतो ब्लड मधला म्हणजे रक्तामधला जो शुगर लेवल आहे, साखरेचं प्रमाण जे वाढलंय ते कोण कमी करतं, इन्सुलिन. ते कुठं असतं, पॅनक्रियाज यकृतामध्ये ते तयार होत असतं. ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल म्हणजे याच्यामध्ये शुगर लेवल किंवा शुगर म्हणजेच काय, ग्लुकोज लेवल. शुगर म्हणजेच काय, ग्लुकोज लेवल म्हणजे साखरेचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं आणि ते अनकंट्रोल असतं. अनकंट्रोल म्हणजे ते अनियंत्रित असतं. सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड म्हणजे हे तुम्ही दुर्लक्षित करू नका. हे ग्लुकोज किंवा शुगर लेवल जर वाढलं तर. ओके. फ्रिक्वेंट युरिनेशन इन नाईट म्हणजे रात्री सारखं लघवी येणं. फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणजे सतत लघवीला जाणं, स्पेशली नाईट. इन्क्रीज ओबेसिटी लठ्ठपणा वाढ. इन्क्रीज ओबेसिटी लठ्ठपणा वाढ. वेट लॉस वजन कमी होणं. वेट लॉस म्हणजेच काय, वजन कमी होणं. दिस इज व्हॉट सिम्पटम्स ऑफ डायबिटीज.
रिझन हेरिडिटी म्हणजे अनुवंशिक असू शकतो. हेरिडिटी म्हणजे पूर्वजाकडून आई वडिलांकडून तुमच्या दादास. ओबेसिटी लठ्ठपणा वाढणं. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज म्हणजे योग्य वेळी योगासने किंवा फिजिकल एक्सरसाइज व्यायाम न करणं हे पण कारण आहे. मेंटल स्टेट सतत मानसिक तणाव असणं. मेंटल स्टेट म्हणजे सतत मानसिक तणाव असणं. ओके, दिस इज अ डायबिटीज. डायबिटीज मध्ये काय होतं, इन्सुलिन हार्मोन जर कमी झाला शरीरात म्हणजे इन्सुलिन संप्रेरक आहे हे काय आहे, हा आपलं शुगर लेवल कंट्रोल करत असतो. पण हेच जर कमी झालं तर काय होईल, शुगर लेवल वाढेल म्हणजे ग्लुकोज लेवल वाढेल आणि ग्लुकोज लेवल अनकंट्रोल झालं तर या सिम्पटम्स येतात. म्हणजे कॅनॉट बी इग्नोर्ड म्हणजे तुम्ही दुर्लक्ष करू नका. फ्रिक्वेंटली युरिनेशन होते नाईटमध्ये रात्री वेळी. ओबेसिटी लठ्ठपणा वाढतो. वेट लॉस होतो म्हणजे वजन कमी होतं. हेरिडिटी आहे, ओबेसिटी आहे, फिजिकल एक्सरसाइज म्हणजे तुम्ही व्यायाम जर कमी झाला किंवा मेंटल स्ट्रेस जर तणाव वाढला तर काय होतं, डायबिटीज होतं. ओके, तर हे डायबिटीज मध्ये इन इंडिया 7 करोड पीपल अफेक्टेड बाय दिस डायबिटीज डिसीज. म्हणजे भारतामध्ये 7 करोड पेक्षा जास्त काय आहेत, डायबिटीज पेशंट आहेत. म्हणजे इंडियामध्ये हा नंबर 1 डिसीज आहे. नेक्स्ट हार्ट डिसीज म्हणजे हृदय विकार किंवा हृदयविषयी रोग, हार्ट डिसीज. Efficiency of heart disease due to increased blood supply, oxygen, nutrient supply to the heart muscle. म्हणजे बघा, efficiency of the heart disease due to increased blood supply म्हणजे हार्ट डिसीज कधी तयार होतात, जेव्हा तुमच्या बॉडीचा जो पूर्ण ब्लड आहे तो वाढतो एकदम. म्हणजे ब्लड सप्लाय हार्टला वाढला तर काय होतं, हार्ट म्हणजे बॉडी ब्लड सप्लाय पण वाढतो. हार्ट जवळ येताना म्हणजे हृदयाकडे रक्त येताना तो सप्लाय वाढतो किंवा त्याच्यावर ऑक्सिजनचा पण सप्लाय वाढलेला असतो किंवा न्यूट्रियनचा सप्लाय पण वाढलेला असतो हार्ट मसलला आणि ते कंट्रोल होत नाही हार्टला आणि त्यामुळे हार्ट अटॅक होऊ शकतो. हार्ट परफॉर्म मोर वर्क अँड लीड स्ट्रेस आणि या अनकंट्रोल ब्लड सर्क्युलेशनमुळे किंवा न्यूट्रियन सर्क्युलेशनमुळे किंवा ऑक्सिजनमुळे हे हार्ट परफॉर्म मोर वर्क, त्याला जास्त काम करावं लागतं त्या हार्टला आणि लीड स्ट्रेस, तो तणाव घेतो, ताण घेतो त्या कामाचा आणि तिथं हार्ट अटॅक येतो. तिथं काय येतो, हार्ट अटॅक. ओके, नेक्स्ट सिम्पटम चेस्ट पेन, चेस्ट दुखणं, शोल्डर, नेक अँड आर्म क्रॅम्प्स इन हँड, क्रॅम्प्स म्हणजे सारखं असं हात पाय दुखणं, नेक, मान, आर्म, हात पाय. ओके, या अशा प्रकारे सिम्पटम्स. रिझन स्मोकिंग, सिगारेट पिणं, अल्कोहोलायझर मद्यपान करणं. डायबिटीज असेल तरी पण हार्ट अटॅक डिसीज होतात. डायबिटीज जरी असेल तर हार्ट डिसीज होतात. हायपरटेन्शन म्हणजे एखाद्या गोष्टीचा तणाव आहे, ताण आहे. ओबेसिटी लठ्ठपणा, हेरिडिटी अनुवंशिक रोग पण आहे. मेंटल स्टेट मानसिक तणाव याच्यामुळे पण काय असू शकतं, हार्ट डिसीज होऊ शकतं. ओके, तर व्हेरियस हार्ट डिसीज कसे क्यूर केले जातात, व्हेरियस हार्ट डिसीज कसे क्यूर झाले त्याची एक डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी. अँजिओप्लास्टी इज द वन ऑफ द ट्रीटमेंट यूज फॉर हार्ट डिसीज. अँजिओप्लास्टी ही वैज्ञानिक नाव वापरलेलं आहे. याच्यामध्ये पण सर्जरी केली जाते. हार्ट ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हृदय बदलला जातो. हृदय काय केलं जातं, चेंज केला जातो. हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये, पर्सन टू पर्सन. इन्स्टॉलेशन स्टेन्स म्हणजे झडपा बसवतात. हृदयाचे जे झडपा असतात, स्टेन्स म्हणजे झडपा इन्स्टॉल, ते पुन्हा इन्स्टॉल करू शकतात आपल्या शरीरामध्ये. पेसमेकर म्हणजे हृदय किती झटका देतो ते पेसमेकर पण आपल्या शरीरामध्ये हार्टमध्ये बसवले जातात, पेसमेकर. अँड लास्ट सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी म्हणजे पूर्ण शस्त्रक्रिया करणं हार्ट. दिस इज अ व्हॉट डिफरंट टाइप्स ऑफ ट्रीटमेंट रिलेटेड टू हार्ट डिसीज. दिस इज अ डिफरंट टाइप्स ऑफ ट्रीटमेंट रिलेटेड टू हार्ट डिसीज. अँजिओप्लास्टी, हार्ट ट्रान्सप्लांट, बायपास सर्जरी, ओपन सर्जरी and pacemaker, installation of pacemaker, installation of stent, हृदयाचे झडपा बसवणं किंवा pacemaker बसवणं. दिस इज व्हॉट आवर थर्ड हार्ट डिसीज. ओके, हार्ट डिसीज झालं तर एखादा पेशंट कॉन्शियस मध्ये म्हणजे बेशुद्ध पडला, हार्ट डिसीज झाला तर त्याचं शोल्डर प्रेस करायचं. काय करायचं, शोल्डर प्रेस करायचं. त्यानंतर त्याची चेस्ट प्रेस करायचं. त्याला CLOS काहीतरी म्हणतात, कॉम्प्रेशन लंग्स अँड काहीतरी म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. ओके, मिसयूज ऑफ मेडिसिन. कोणता आहे मिसयूज ऑफ मेडिसिन म्हणजे जर औषधांचा गैरवापर झाला तर काय होतं, मिसयूज ऑफ मेडिसिन. सम पीपल टेक मेडिसिन विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर.
सम पीपल टेक मेडिसिन विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर, म्हणजे काही लोक ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मेडिसिन घेत नाही. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार काय घेत नाही, मेडिसिन घेत नाही, म्हणजे औषधे घेत नाही. दे अफेक्ट आवर बॉडी. मग ते काय करतात, म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेत नाही, ते आपल्या सल्ल्यानुसार घेतात. मग ते काय होतं, दे अफेक्ट आवर बॉडी, ते आपल्या शरीरावर परिणाम करतात. ओके, फर्स्ट नर्व सिस्टीमवर करतात, नेक्स्ट एक्सक्रिटरी सिस्टीमवर करतात, अँड ऑल्सो लिव्हर सिस्टीमवर पण करतात. अँड ऑल्सो ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स, तुम्ही अँटीबायोटिक्स पण जास्त प्रमाणात जर खाल्ला, मे लीड नोसिया, स्टमक, डायसेंट्री, रॅश, पॅचेस ऑन टंग, हे असे होतात. नोसिया उलट्या होणं किंवा स्टमक मध्ये पेन होणं, दुखणं, डायसेंट्री आगमन लागणं, रॅशेस अँड पॅचेस ऑन टंग, जिभेवर काय होणं, चकत्या पडणं किंवा ते हे पडणं, डाग पडणं, हे त्याचं कारण आहे मिसयूज ऑफ मेडिसिन. जर तुम्ही विदाउट प्रिस्क्रिप्शन जर घेतला तर हा परिणाम होतो. नेक्स्ट जेनेरिक मेडिसिन. जेनेरिक मेडिसिन मॅन्युफॅक्चर अँड डिस्ट्रीब्यूट विदाउट पेटंट, म्हणजे याचा डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन केला जातो. म्हणजे हे काय केलं जातं, जेव्हा प्रोडक्शन होतं ते दुसऱ्या मेडिकलला न देता डायरेक्ट त्याचं प्रोडक्शन केलं जातं विदाउट पेटंट. मॅन्युफॅक्चर अँड डिस्ट्रीब्यूट म्हणजे तयार करणं आणि लगेच पाठवणं. बॅलन्स मेडिसिन पण म्हणतात. जेनेरिक मेडिसिनला काय म्हणतात, बॅलन्स म्हणजे संतुलित औषध, म्हणजे चांगलं औषध. कॉस्ट इज व्हेरी लो. याची कॉस्ट कशी असते, जेनेरिक मेडिसिनची आपल्या मॉडर्न मेडिसिन पेक्षा कमी असते. रेडली अवेलेबल, म्हणजे हे काय आहे, अवेलेबल लगेच होते, म्हणजे मुबलक प्रमाणात हे अवेलेबल आहे. नेक्स्ट लाईफस्टाईल अँड डिसीज. काहींची लाईफस्टाईल काय असते, बाहेरचे जंक फूड खाणं, बाहेरचे पदार्थ खाणं, नो एक्सरसाइज, नो प्राणायाम, ओके, योगासन. दॅट्स वाय डिफरंट टाइप्स ऑफ डिसीज त्यांना होत असतात. बट यू गिव्ह सफिशियंट स्लीप, म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे झोप घेत असाल, राईट फूड, चांगले पदार्थ खात असाल, योगासने करत असाल, प्राणायाम अँड फिजिकल एक्सरसाइज करत असाल, दिस इज अ गुड लाईफस्टाईल. दिस इज अ गुड लाईफस्टाईल अँड यू प्रिव्हेंट फ्रॉम द डिसीज, म्हणजे तुम्ही त्याच्यापासून वाचू, रोगापासून. ओके, आवर लास्ट डिस्कशन अबाउट इन दिस टॉपिक इज व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण. व्हॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण. लसीकरण म्हणजे इंजेक्शन देणं. प्रिव्हेंट इन्फेक्शन ऑफ व्हेरियस टाइप ऑफ डिसीज, म्हणजे लसीकरण काय देणार होतं, व्हॅक्सिनेशन काय देणार होतं, प्रिव्हेंट डिफरंट टाइप्स ऑफ इन्फेक्शन ऑफ डिसीज, म्हणजे तुम्हाला कोणत्याही रोगाचा संसर्ग होऊ नये. ओके, इन 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे, म्हणजे जागतिक आरोग्य दिन. 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे, म्हणजे जागतिक हृदय दिन. 14 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन. 49 वर्ल्ड डायबिटीज days. Okay, this is the different types of days celebrate: health day, heart day, blood and diabetes. In 14 June we celebrate blood donation. Okay, you do the blood donation, you save the other life of other person. म्हणजे तुम्ही एखादं ब्लड डोनेशन जर केलं तर एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो. ओके, you donate 4 liter of blood in 1 year. You save 21% of life, म्हणजे 21 लोकांचा तुम्ही जीव वाचू शकता. किती, 4 लिटर जर तुम्ही वर्षभरात जर ब्लड डोनेशन केलं. ओके, 21 पीपलचे तुम्ही लाईफ सेव्ह करू शकता. वेन इज रिक्वायरमेंट फॉर ब्लड डोनेशन, म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लड डोनेशनची मागणी असेल तेव्हा तुम्ही ब्लड डोनेशन केला तर वर्षभरात 4 लिटर जरी डोनेट केला तर तुम्ही 21 लोकांचं 21% लाईफ सेव्ह करू शकता. Okay, this is about big video. If any doubt you ask me. I have uploaded this video in Gurukul app, so carry on watch it carefully. Okay, 1:30 p.m. today's live lecture. If any doubt you watched this before this lecture, if any doubt you ask me. Okay, thank you.